माझी मैत्रीण छाया मागील 2 वर्षापासून गायब होती. तिचा नवरा तिला शोधून शोधून थकला होता. एक दिवस छाया मला ट्रेनमध्ये दिसली. मी तिचा पाठलाग करता करता तिच्या फ्लॅटपर्यंत जाऊन पोहोचली. तिथे जाऊन मी जे काही पाहिले ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे तर छाया माझ्याच नवऱ्यासोबत एक माणूस मला बऱ्याच वेळापासून टक लावून पाहत होता आणि मी त्याला इग्नोर करत होती. मी पुढच्या स्टेशनवर उतरली तर माझ्या मागोमाग तोही उतरला. मी घाबरून पटापट चालत होती की त्याने मला माझ्याच नावाने हाक मारली. मी दचकून थांबली. तो माणूस माझ्या जवळ आला आणि म्हणाला की आरती, तू छायाची मैत्रीण आहेस ना? मी आश्चर्यचकित होऊन विचारले की तुम्ही कोण आहात आणि असा का माझा पाठलाग का करत आहात? तो म्हणाला की मी राजेश, छायाचा दुसरा नवरा. ट्रेनमध्ये तुम्ही माझ्या समोरच बसल्या होत्या, पण मी खात्री करून घेत होतो की तुम्हीच आरती आहात. तो माणूस ज्या छायाबद्दल बोलत होता तिला मरून 2 वर्षे झाली होती. माहेरी छाया माझ्या बाजूलाच राहत होती आणि माझी खूप चांगली मैत्रीणसुद्धा होती. मी म्हणाली, छाया तर आता या जगात नाही. तुम्ही मला कसं ओळखलं? मी तर कधी तुम्हाला भेटलीसुद्धा नाही. आम्ही बोलता बोलता डोंबिवली स्टेशनच्या बाहेर पायऱ्यांवर बसलो. राजेश म्हणाला, लग्नानंतर छाया 3 वर्ष माझ्यासोबत राहिली. या दरम्यान आम्हाला एक मुलगीही झाली. छायाला तुझी खूप आठवण यायची. तुझ्यासोबत कॉलेजमधील दिवसांचे किस्से सांगायची. लग्नाच्या अल्बममध्येही तुझेच फोटो जास्त आहेत म्हणून मी तुला ओळखले. शिवाय तुझे तर छायाच्या घराच्या शेजारीच आहे. मी माझ्या सासरीही तुला 1-2दा भेटलो आहे. बहुतेक तुला आठवत नसेल. मी म्हणाली, आता तर तुम्ही पूर्णपणे बदलले आहात. तेव्हा तब्येत होती, चेहऱ्यावर दाढी मिशा नव्हत्या म्हणून आता ओळखू शकली नाही. छायासोबत लग्नानंतर मला कधीच वाटलं नाही की तिचे कुणासोबत प्रेम प्रकरण असेल. पण 2 वर्षापूर्वी छाया एक दिवस अचानक गायब झाली. ती कुठे गेली आजपर्यंत कुणालाच माहिती नाही. पोलिसांसकट सगळ्या नातेवाईकांनीही तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण आज 2 वर्षे झाली तरी कुणालाच कळालं नाही की छाया कुठे गेली. ती तिच्या मुलींवर खूप प्रेम करत होती. जर ती कुणासोबत पळून गेली असती तरी या 2 वर्षात तिला एकदा तरी मुलीची आठवण आली असती. एका आठवड्यापूर्वी माझ्या मित्राने छायासारख्याच बाईला डोंबिवलीमध्ये पाहिले म्हणून मी नाशिकहून कामाला रजा घेऊन इथे तिला शोधायला आलो आहे. तुला पाहिले आता माझ्या मनात आशेचा किरण दिसू लागला. तुला नक्कीच छायाबद्दल काहीतरी माहिती असेल. राजेशला पाहून मला त्याच्यावर दया येऊ लागली होती. मी म्हणाली, छाया माझी खूप चांगली मैत्रीण होती. स्कूलमध्ये कॉलेज आम्ही एकत्र होतो. छायाचे पहिलं लग्न झालं तेव्हा मी बाहेर शिकायला होती. लग्नानंतर 2 वर्षांनी छायाच्या नवऱ्याचं निधन झालं. तेव्हा ती पुन्हा पुण्याला आली आणि वर्षभर विधवाचे आयुष्य जगली. तुमचं स्थळ आलं आणि तीच दुसरं लग्न झालं. छाया अचानक गायब झाल्याची बातमी मलाही मिळाली होती. पण माझं लग्न झालं होतं आणि मी माझ्या नवऱ्यासोबत मुंबईला आली होती. हळूहळू मी पण माझ्या जवळच्या मैत्रिणीला विसरली होती आणि आज मी अशी माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला भेटेल असं वाटलंही नव्हतं. मी म्हणाली की तुम्ही इतक्या मोठ्या शहरात छायाला कसं शोधाल? राजेश म्हणाला की इतक्या मोठ्या शहरात तुम्ही भेटलात तर आता पूर्ण विश्वास आहे की छायाही भेटेल. ती म्हणाली की जर छायाने दुसरं लग्न केले असेल तर आणि ती खुश असेल तर तुम्ही काय कराल? राजेश म्हणाला की मी फक्त एकच प्रश्न विचारील की माझा दोष काय होता ज्याची मला इतकी मोठी शिक्षा दिली. मी म्हणाली की काही वेळेस परिस्थिती अशी असते की चांगले लोकही खराब दिसू लागतात. तुम्ही एक काम करा, माझा नंबर घ्या. मी इथेच MIDCमध्ये राहते. तुम्हाला माझी कधी गरज लागली तर नक्की कॉल करा. कधी भेटायला यायचं असेल तर घरी या. माझा नवरा सेकंड हँड गाडीचा व्यापार करतो. कधीकधी मीही त्याच्या या कामात मदत करते. मी कार पाहायला ठाणे येथे गेली होती. तिकडूनच येत होती की तुम्ही भेटलात. 1 तासभर गप्पा मारल्यानंतर राजेश निघून गेला आणि मी घरी आली. माझा नवरा सुनील घरी आला तेव्हा मी घडलेल्या सर्व गोष्टी सांगितली. तो म्हणाला की आरती, तू पण उगाच टेन्शन घेते. तुझ्या मैत्रिणीला
राजेश आवडला नसेल म्हणून कदाचित त्याला सोडून निघून गेली असेल. यात एवढं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? एक काम कर, थोड्या वेळाने गणेश इथे येणार आहे. काल मी तुला एका गाडीचे पेपर दिले होते ते त्याला द्यायचे आहे. गणेश माझ्या नवऱ्याचा बिझनेस पार्टनर होता. तो नेहमी घरी ये जा करायचा. मागच्या महिन्यात त्याने आमची महागडी गाडी ठोकली होती. तेव्हापासून मला त्याची चीड होती. मी म्हणाली की हे घरही त्याच्या नावे करून द्या, आपण फुटपाथवर राहू. माझे बोलणे ऐकून सुनील हसला आणि म्हणाला, गणेश माझा बिझनेस पार्टनर नाही तर माझा भावासारखाच आहे. मी आज त्याच्याचमुळे सेकंड हँड गाड्यांचा व्यापार करतो, अन्यथा मी कुठेतरी नोकरी करत असतो. आज तू ठाणे येथे गेली होती कार पाहायला, काय झालं? मी म्हणाली, मी यापुढे कुठेही जाणार नाही. तुमचा तो मित्र गणेशला पाठवत जा. सुनील म्हणाला, तू इतकं टेन्शन नको घेऊ जाऊ आरती, तू आधी तुझ्या मनातून छायाचे भूत काढून टाक आणि तिला विसरून जा. मी माझ्या नवऱ्याची गोष्ट ऐकून छायाला विसरण्याचा प्रयत्न करू लागली. काही दिवसांनी मला राजेशचा फोन आला. तो मला छायाबद्दल विचारत होता. मी पुन्हा एकदा छायाचा विचार करू लागले की कोणतीही आई आपल्या 2 वर्षाच्या मुलीला सोडून कशी राहू शकते, आणि तीही 2 वर्षापासून गायब झाली होती. मलाही 4 वर्षाचा मुलगा अजय आहे, पण मी त्याला सोडून राहूच शकत नाही. कधी कामानिमित्त बाहेर गेली तरी माझं मन अजयमध्ये गुंतलेलं असते. माझी सासू असतेच घरी त्याची काळजी घ्यायला, पण तरीही मला त्याची काळजी असते. बघता बघता 6 महिने उलटले. एके दिवशी मला सुनीलने कार पाहायला मुरबा येथे पाठवले. माझे काम झालं आणि मी येताना ट्रेनमध्ये बसली होती. तिथे माझी नजर एका स्त्रीवर पडली. तिला पाहून मला धक्काच बसला. मी खात्री करण्यासाठी आणखीन बारकाईने पाहिले असता ती छाया होती. मी मास्क लावला होता म्हणून तिने मला ओळखले नाही. ती डोंबिवली स्टेशन येताच उतरली. मीही तिच्या मागोमाग उतरली. स्टेशनच्या बाहेरून ती रिक्षात बसली व मी सुद्धा रिक्षात बसून तिचा पाठलाग करू लागली. छायाने गणेश मंदिराच्या मागच्या टावरमध्ये रिक्षा थांबवली. मी सुद्धा तिचा पाठलाग करू लागलो. तिथे एक कार उभी होती. मी बारकाईने पाहिलं तर सुनीलची कार होती. मी आश्चर्यचकित झाली होती. मी त्वरित गाडीचा फोटो काढला आणि सुनीलला फोन करून विचारले की कुठे आहे. सुनील म्हणाला, गाडीत ऑफिसच्या पार्किंगमध्ये उभी आहे. काय झालं? तुला गाडीची आवश्यकता असेल तर कॅब करून घे. नाही, मी सहजच विचारत होती. मला रस्त्यावर आपल्या गाडीसारखीच सेम गाडी दिसली. मला वाटलं की तू गणेशला दिली की काय. मी तिथून सरळ MIDCला घरी आली. फ्रेश होऊन किचनमध्ये जाणारच तेवढ्या सासूबाई म्हणाल्या की आरती बेटा, तू थकली असशील तर आराम कर, मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेईल. अजयला पार्कमध्ये घेऊन गेली होती. तिथे तो खूप खेळला आणि थकला. आत्ताच घरी येऊन झोपलेला आहे. उठल्यावर त्याला भरवीन. तू काही काळजी करू नकोस. मी म्हणाली, ठीक आहे आई, माझं डोकं दुखत आहे, मी थोडा वेळ आराम करते. असे बोलून मी माझ्या खोलीत आली आणि सुनीलबद्दल विचार करू लागली. माझा नवरा माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात कसा करू शकतो? ज्या छाया तिचा नवरा गेल्या 2 वर्षापासून शोधत आहे, ती माझ्या नवऱ्यासोबत डोंबिवलीमध्येच राहते. मागच्या 2 वर्षापासून छाया आणि सुनील एकत्र आहेत. दोघांनी मिळून लग्न तर केले नसेल ना, म्हणूनच सुनील रविवारीसुद्धा घरी थांबत नव्हता. बऱ्याचदा रात्री बाहेर असायचा. मी 5 वर्षापासून त्याची बायको असूनसुद्धा त्याला ओळखू शकली नाही, पण आज त्याची पोल उघडकीस आली होती. विचार करून माझं डोकं जास्त दुखायला लागलं होतं. तेवढ्यात सुनील घरी आला. त्याला आईंनी सांगितले की माझी तब्येत खराब आहे, म्हणून तो सरळ माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की डॉक्टरकडे जाऊन येऊ. मी म्हणाली, नाही, मी ठीक आहे. असे बोलून मी उठून किचनमध्ये आली आणि सासूबाईंना मदत करू लागली. माझ्या सासूबाई खूपच छान होत्या. त्यांनी मला आईची आठवण कधीच येऊ दिली नाही, पण आज मला माझ्या आईची आठवण येत होती. दुसऱ्या दिवशी सुनील घरून ऑफिसला जायला निघाला तेव्हा मी त्याच्या कारचा पाठलाग करू लागली, पण तो ऑफिसमध्ये गेला आणि मी रिक्षामध्ये बसून
घरी परत आली. आठवडाभर मी सुनीलचा पाठलाग केला, पण तो सरळ ऑफिसला जात होता. मला मात्र माझ्या मनातील शंका दूर करायची होती, म्हणून मी माझ्या सासूबाईंना सांगून पुणे येथे माहेरी जायला निघाली. माझा मुलगा अजय आईकडे व्यवस्थित राहत होता, त्यामुळे मला त्याची जास्त चिंता नव्हती. मला अचानक असं माहेरी जाताना पाहून सुनील विचारू लागला की काय झालं? हाय आरती, मी पाहतोच की काही दिवसांपासून टेन्शनमध्ये आहेस. काही झालं का? मी म्हणाली, माझ्या आईची तब्येत बरी नाही म्हणून जात आहे. एका आठवड्यात परत येते. म्हणून मी बसने पुण्याला निघाली. माझ्या येण्याने भाऊ, वहिनी, आई सगळे खूप आनंदी झाले. पण त्यांना कळाले की मी माझा मुलगा अजयला घरीच सासूबाईकडे सोडून येत आहे, तर त्यांना काही समजलं नाही. मी पुण्याला पोहोचली. मी आईला सांगितलं की मला तुमची खूप आठवण येत होती, म्हणून मी एका आठवड्यासाठी इथे आली आहे. पुण्याला माझ्या घराच्या शेजारीच छायाचे घर होतं. तिच्या घराशी आमचे फार जुने संबंध होते, म्हणून माहेरी जातात दुसऱ्या दिवशी मी छायाच्या घरी गेली. तिथे छायाची वहिनी आणि आई मला पाहून खूप खुश झाले. छायाबद्दल विचारल्यावर छायाची आई उदास होऊन म्हणाली की 2 वर्षापासून छायाची कोणतीच बातमी नाही. ती जिवंत आहे की मेली आहे तेही माहिती नाही. मी छायाच्या आईला विचारलं की काकी, छायाच्या पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर छाया कोणावर प्रेम करत होती का? छायाची आई म्हणाली की माहीत नाही, कारण छाया आपल्या मनातील गोष्टी कुणालाच सांगत नव्हती. तरीसुद्धा मला इतकं माहीत आहे की ती राजेशसोबत खुश नव्हती. पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर छाया दुसरे लग्न करणार नव्हती, पण तारुण्यात किती दिवस असं एकट्याने काढायचे म्हणून आमच्या जिद्दीने, मजबुरीने तिने राजेशसोबत लग्न केले. तिला आपल्या दुसऱ्या सासरी खूपच मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. ती मला काही सांगत नव्हती, पण आई आपल्या मुलीच्या चेहऱ्याने लगेच समजून जाते. छायाच्या आईकडून छायाबद्दल ऐकून मी हैराण झाली. दुसऱ्या दिवशी मी राजेशला फोन करून पुण्याला बोलावून घेतले. आम्ही दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. मी त्याला विचारले की छायासोबत तुझ्या घरचे कसे वागत होते? राजेश म्हणाला की सुरुवातीला आई आणि वहिनी छायासोबत चांगले वागत नव्हते, कारण मी विधवासोबत लग्न केलं होतं. जेव्हा छायाने मुलीला जन्म दिला तेव्हा छायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, परंतु माझ्या वहिनीला मूल नव्हतं म्हणून ती अजून छायावर चिडू लागली होती. पण घर सोडण्यासाठी हे कारण तर असू शकत नाही, आणि तेही दूध पिणाऱ्या मुलीला सोडून. राजेशकडून मला छायाबद्दल अजून माहिती मिळाली होती, पण मला अजूनही समजत नव्हते की छाया घर सोडून का पळाली, आणि तेही माझा नवरा सुनीलसोबत. एकतर राजेश माझ्यापासून काहीतरी लपवत होता, नाहीतर यात माझ्या नवऱ्याचा सुनीलचा पूर्ण हात आहे. मला आता समजलं होतं की सुनील दोन दिवसात गायब होऊन छायाला भेटायला जात होता, आणि त्यांना चोरी पकडली जाण्याची भीती वाटू लागली. तर सुनीलने छायाला मुंबईला बोलावून घेतले आणि कुणाला कळूसुद्धा दिले नाही. मला आता पुण्याला 1 आठवडा उलटून गेला होता आणि माझ्या मुलाची आठवणही येत होती, म्हणून मी परत मुंबईला येऊन गेली. मला आता सुनीलला रंगेहात पकडायचे होते, पण मला याकरिता मदत घ्यावी लागणार होती. म्हणून मी राजेशला फोन करून डोंबिवलीला बोलावून घेतले आणि एका पार्कमध्ये भेटून त्याला सर्व काही सांगितले. तर त्याच्या पायाखालचीच जमीन सरकली. तो डोक्याला हात लावून म्हणाला की मागच्या 2 वर्षापासून या नजरेने कुणीच विचार केला नाही. सुनीलचे घर म्हणजे तुझं सासर नाशिकला माझ्या घराच्या शेजारीच आहे, पण सुनीलचे लग्न झाले आहे. तो त्याच्या फॅमिलीसोबत मुंबईला राहतो, म्हणून त्याच्यावर कोणी शंका घेतली नाही. काय प्लॅन केला आहे दोघांनी. छाया बी विंगमध्ये राहत होती आणि मी तिच्या पासून थोड्याच अंतरावर F विंगमध्ये माझ्या मित्राच्या घरी 15 दिवस राहून तिला सगळीकडे शोधले, पण ती सापडली नव्हती. आता काय करायचे आहे ते सांगा. मी छायाचा पत्ता आणि सुनीलच्या गाडीचा फोटो राजेशच्या मोबाईलवर पाठवला आणि म्हणाली की तुला फक्त छायाच्या फ्लॅटवर कडक नजर ठेवायची आहे, आणि जसा सुनील तिथे आला की लगेच मला फोन करून कळवायचे. तुझी बायको छाया आणि माझा नवरा सुनील या दोघांना रंगेहात पकडता येईल. आठवडा उलटला तरी आमच्या हातात कोणताही पुरावा लागला नाही. राजेशही त्यांचे काम डोळ्यात तेल घालून करत होता. रविवारी सकाळी सुनील माझ्या अगोदर उठून कुठेतरी जाण्यासाठी तयार झाला. मी सुनीलला विचारले की कुठे जात आहेस, तर तो म्हणाला की मला काही काम आहे, दुपारपर्यंत परत येईल.
मी त्वरित आतल्या खोलीत जाऊन राजेशला फोन केला आणि छायावर नजर ठेवायला सांगितली. थोड्याच वेळात सुनील त्याची गाडी घेऊन निघाला. त्याच्या पाठोपाठ मीही ॲटो करून त्याचा पाठलाग करू लागली. थोड्याच वेळात राजेशचा फोन मला आला आणि मी सुनील त्याची कार घेऊन छायाकडे आला आहे. मी लगेच राजेशला त्याच्या मागे जाऊन कोणता फ्लॅट आहे ते कन्फर्म करायला सांगितले. मी 2 मिनिटात तिथे पोहोचली. थोड्याच वेळात मी राजेशसोबत त्या फ्लॅटवर पोहोचली आणि बेल वाजवली. दरवाजा छायाने उघडला. राजेशला समोर पाहताच छायाच्या पायाखालची जमीनच सरकली. मी दरवाजा उघडून आत गेली तर मला समोरच सुनीलही दिसला आणि मला पाहताच त्याचीही परिस्थिती छायासारखीच झाली होती. मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि सुनीलची कॉलर पकडून त्याला 4-5 कानाखाली मारल्या आणि मी त्याच्यावर जोरात ओरडली, सुनील, तू माझा इतका मोठा विश्वासघात करशील असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. छाया तुझी दुसरी बायको आणि तू तिचा तिसरा नवरा आहे. तुम्ही दोघांनीही मिळून तुमच्या स्वार्थासाठी 2 घर बर्बाद केले. मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मी आत्ताच पोलिसांचा फोन करून तुम्हाला दोघांनाही कायमची अद्दल घडवते. मी रागातच पोलिसांना फोन करण्यासाठी फोन बाहेर काढला. तेवढ्यात आतल्या खोलीतून माझ्या नवऱ्याचा मित्र गणेश बाहेर आला आणि मला शांत करत म्हणाला, वहिनी तुम्ही शांत व्हा. छाया माझी बायको आहे. 2 वर्षापूर्वी मी छायाला इथे डोंबिवलीला घेऊन आलो आहे. गणेशच्या तोंडून हे सर्व काही ऐकून मी आणि राजेश दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. गणेशने आम्हाला दोघांनाही सोफ्यावर बसवले. छाया आतून पाणी घेऊन आली. सगळे शांत झाले. तेव्हा गणेश म्हणाला की छायाचा पहिला नवरा मीच आहे. आमच्या दोघांचेही एकमेकावर खूप प्रेम होते. आम्ही आमच्या घरच्यांना पटवून लग्न केले. माझ्या काही चुकांमुळे माझ्यावर 20 लाख रुपयांचे कर्ज झाले होते आणि हे मी छायालाही सांगितलं नव्हतं. माझ्या लग्नाला आता 3 वर्षे झाली आणि सोबत कर्जाची रक्कमही वाढली होती. मला काही सुचत नव्हते की मी काय करू. शेवटी मला एक पर्याय दिसला आणि मी माझा 50 लाखाचा विमा काढला आणि स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न करू लागलो. कारण मी मेल्यानंतर विम्याच्या रक्कममुळे माझ्या घरच्यांचे सर्व प्रॉब्लेम सुटेल असते. एका रात्री मी पुण्याला असताना एका बिल्डिंगला आग लागली होती. त्या आगीत बरीच लोक होरपळून मेली होती. बिल्डिंगमध्ये बरीच लोक फसलेली होती. काहींना वाचवण्यात यश आले होते. मी कसाबसा बिल्डिंगमध्ये आत शिरलो. तिथे मला बऱ्याच जळालेल्या बॉड्या दिसल्या. त्यातल्या एका बॉडीला मी माझे कपडे घातले आणि खिशात आधार कार्ड ठेवून दिले. माझा प्लॅन यशस्वी झाला. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मेलेल्या लोकांच्या यादीत माझंही नाव आलेलं पाहून मला आनंद झाला होता आणि मी तिथून लगेचच मुंबईला माझा बालमित्र सुनीलकडे आलो. त्याने माझी खूप मदत केली आणि त्यांच्यासोबत इथेच सेकंड हँड कारच्या बिझनेसमध्ये काम करू लागलो. मी विम्याची रक्कम घरच्यांना मिळवून देण्यासाठी वर्षभर वाट पाहिली. म्हणून मी या दरम्यान छायाला देखील फोन केला नाही. पण छायाला विधवा समजून तिचे दुसरे लग्न लावून दिले. मीही माझं नशीब समजून छायाला विसरून गेलो. छायाचे सासर सुनीलच्या घराच्या जवळच होते. 2 वर्षापूर्वी सुनील काही कामानिमित्त नाशिकला जात होता. म्हणून मी त्याला येताना छायाच्या खुशालीबद्दल विचारपूस करून यायला सांगितलं. सुनील परत आला तेव्हा मला कळाले की छाया तिच्या सासरी खूप दुःखी आहे आणि तिने बऱ्याचदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. गणेशचं बोलणं पूर्णही झालं नव्हतं की राजेश मध्येच म्हणाला की तू खोटं बोलत आहेस गणेश. छायाला माझ्या घरी इतका त्रास होता तर तिने मला का सांगितलं नाही. छोट्या मोठ्या गोष्टी तर प्रत्येक घरात होतच असतात. माझी वहिनीचा स्वभाव थोडा खराब आहे पण इतकाही वाईट नाही की छायाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करेल. राजेशचे बोलणं ऐकून छाया पुढे आली आणि म्हणाले, राजेशसोबत लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कळाले की राजेश कोणत्याच मुलीसोबत संबंध ठेवण्याच्या लायकीचा नाही. ही गोष्ट माझ्या सासरी सर्वांनाच माहिती होतं. राजेशची वहिनी मुलाला जन्म देऊ शकत नव्हती म्हणून तिची अशी इच्छा होती की माझ्या जेठसोबत संबंध बनवून मूल जन्माला घालू आणि जेठांनीच्या इशाऱ्यावर माझा जेठ माझ्यासोबत संबंध ठेवू लागला. मी ही गोष्ट माझ्या सासूला सांगितली पण त्यांना यात चुकीचे काहीच वाटले नाही आणि राजेशला ही गोष्ट माहीत होती तरी हा काहीच बोलला नाही. राजेशला चांगल्या प्रकारे माहीत आहे की माझी मुलगी यांच्या मोठ्या भावाच्या बलात्कारामुळे झाली आहे.
राजेश सगळं काही खाली मान घालून ऐकत होता. पुढे छाया म्हणाली की 2 वर्षापूर्वी सुनील माझ्या घरी आला होता. त्याने माझा नंबर घेतला. सुनीलसोबत माझं फोनवर बोलणं होऊ लागले. घरात माझं कोणीच ऐकत नव्हते. एक दिवस मी सुनीलसोबत सर्व गोष्टी शेअर केल्या. त्यानंतर सुनीलने मला जे काही सांगितले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा जिवंत आहे हे ऐकूनच मी अस्वस्थ झाली. सुनीलने माझं गणेशसोबत बोलणं केल्यावर माझं सतत गणेशसोबत बोलणं होऊ लागले आणि मग गणेशच्या सांगण्यावरून मी रात्रीच्या रात्री मुंबईला निघून आली. छायाचे बोलणे ऐकल्यावर मला तिची दया येऊ लागली. तिने काहीही चूक केली नव्हती, पण तिला आपल्या लहान मुलीला सोडून येण्याची काही गरज होती का? तर ती म्हणाली की राजेशच्या परिवाराला मुलाची आवश्यकता होती म्हणून त्यांच्यासाठी सोडून आली. तिचे हे उत्तर ऐकून संपूर्ण खोलीत शांतता पसरली. कुणालाच काही सुचत नव्हते की काय करावे. तेवढ्यात सुनील मला म्हणाला की आरती गणेश वाईट माणसं नाहीत. 5 वर्षापूर्वी गणेशचा पुण्याला सेकंड हँड गाड्यांचा बिझनेस चांगला सुरू होता. मी डोंबिवलीमध्ये बिझनेससाठी गणेशकडून 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मी तर माझा बिझनेस मोठा केला, पण गणेशचा बिझनेस मात्र तोट्यात गेला. हळूहळू त्यांच्यावर 20 लाखांचे कर्ज झाले. तेव्हा त्याचे पैसे परत करण्याची माझी ही परिस्थिती नव्हती. आणि मग मी 3 वर्षानंतर गणेशला डोंबिवलीला येऊन भेटला. तेव्हा तो खूप नाराज होता. गणेशला जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा मोठा अनुभव होता आणि त्याचे माझ्यावर कर्जही होते. म्हणून मी गणेशला माझा बिझनेस पार्टनर बनवले आणि फक्त 2 वर्षातच आम्ही दोघांनी मिळून आमचा बिझनेस खूप मोठा केला. मी म्हणाली की पण गणेश, तू आपल्या स्वार्थासाठी विमा कंपनीला नाही तर त्या आईचा सुद्धा विश्वासघात केला ज्याच्या बॉडीसोबत तुझी बॉडी बदलली होती. आणि या कामात माझा नवरा सुनीलने सुद्धा तुझी मदत केली म्हणून तुम्ही दोघेही दोषी आहात. सुनील म्हणाला की ही गोष्ट आमच्याही मनाला खात होती. म्हणून वर्षभरापूर्वी विमा कंपनीमध्ये जाऊन सगळे काही खरे सांगितले. त्याची भरपाई म्हणून जी काही रक्कम तयार झाली त्याचे हप्ते बनवले व आजही गणेश त्या विमा कंपनीला हप्ते भरतोय. आणि तो आग लागण्याचा प्रसंग झाला त्याबद्दल बरीच चौकशी केल्यानंतर आम्हाला कळाले की त्याच्यात एक कर्मचारीची बॉडी मिळालेलीच नाही. आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्याच्या आईला भेटलो आणि आमच्या चुकीची भरपाई म्हणून गणेशने त्या परिवाराला 5 लाख रुपये दिले. आता माझ्या नजरेतून संपूर्ण परिस्थिती साफ झाली होती. आता माझ्या नजरेत राजेश एकमेव दोषी होता, पण त्याला आपल्या केलेल्या चुकांमुळे अगोदरच पश्चाताप झाला होता. सगळ्यासमोर तो मान खाली घालून बसला होता. मी त्याला म्हणाली की जर तुला माहीत होतं की तू नपुंसक आहेस तर तू छायासोबत लग्न करून तिचे आयुष्य बर्बाद का केले? तो काहीच न बोलता खाली मान घालून बसून राहिला, कारण सगळ्यांसमोर त्याची नपुंसक असल्याची बातमी उघड झाली होती. मी त्याला म्हणाली की तू छायाला इतक्या याकरिता आतुरतेने शोधत होता की तिने तुमच्या परिवाराला वारस द्यावा, बरोबर ना राजेश? छायाच्या डोळ्यात अश्रू होते आणि राजेशच्या चेहऱ्यावर लाज. पण माझ्या नजरेत राजेशपेक्षा नालायक माणूस कोणीही नव्हता. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या मराठी चॅनलला कथा नारी चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.